पहा रनआउटची संधी होती. पहा निर्णय अजूनही प्रलंबित आहेत. काय आहे? नाही, बाउंड्री नाहीये. प्रेक्षकांचं असं म्हणणं नाही, इट्स अ सेफ आहे, प्रॉपर दिसते. पहा कॅमेरामॅनचं करूया आपण कौतुक. काउकर्णच्या रिझर्व मध्ये आमचे कॅमेरामॅन आहेत ना, त्यांचं आपण करूया कौतुक. चांगलं त्या ठिकाणी पहा काम चालू आहे साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. हे वैशिष्ट्य आहे साईप्रीत लाईव्हचं. चंदूदादा वाघमारे आणि आमची संपूर्ण टीम, त्यांचं करूया आपण पुन्हा एकदा कौतुक. 3 कॅमेऱ्याच्या माध्यमातून ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज केली जात आहे. व्यासपीठावर सर्व आदरणीय मान्यवर आणि सर्व खेळाडूंचं करूया आपण पुन्हा एकदा नावेखाडे प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. आडव्या बॅटनं फटका सजवण्याचा प्रयत्न. डॉट बॉल पाहायला मिळतोय, शरीराचा वेध घेणारा चेंडू. साइड आर्म ऍक्शन आहे गोलंदाजाचा आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवर मिळवल्या तब्बल 3 धावा. त्यानंतर डॉट बॉल. अनिरुद्ध हा गोलंदाज. हो, इथे मात्र पहा क्लीन बोर्ड झालेत. व्हाईट बॉल आणि हिट विकेट झालेत खेळाडू. ऍक्शन रिप्लेच्या माध्यमातून पाहू शकतो आपण. येस, मधली यष्टी वाकवली फलंदाजाने स्वतःचा बॅटनं. हिट विकेट झाले. धक्का क्रमांक पहिला खेळाडू क्लीन बोल्ड. दोन पंच सध्या मैदानामध्ये. संदेशजी म्हात्रे गोवटणे आणि सुभाषजी पाटील पिरकोण हे दोन पंच आपण पाहतोय. ऑफिशियल पंच आहेत. आणि मागच्या सत्रामध्ये आवाज आपण ऐकला तर गव्हांचा आवाज. अर्थातच एक निवेदक, उत्कृष्ट समालोचक आणि त्याचबरोबर प्रत्येक शुभ कार्यामध्ये त्यांचा आवाज तुम्हा आम्हाला ऐकायला मिळतोय असे राजकिरण कोळी सर. त्यांचा आवाज ऐकलात, त्यांचं सुद्धा करूया आपण सहर्ष स्वागत. प्रशांत माळी सर या ठिकाणी आमच्या समवेत जोडलेले आहेत. आज प्रदीर्घ अनुभव आहे क्रिकेटचा. MCA पंच आहेत आणि त्याचबरोबर उरण पंच असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. आज इतकं वर्ष आहे, वयवर्ष आपण पाहतो 55 ते 60 आहे. पहा 60 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मित्रांनो आज पंचांची कामगिरी आणि चोख बजावतात. मग उरण प्रीमियर लीग मध्ये सुद्धा मुख्य कामगिरी त्यांची राहिली, हे वैशिष्ट्य राहिले. नवीन खेळाडू जयेंद्र ठाकूर. हाफ ट्रॅकर बॉल, फटका फसला, बॅट टर्न झाली. कीपरने सांगितलं इट्स अ माइन कॉल. ओ, पोचले नाही. पहा मिसफील्ड पाहायला मिळाली. झेल सुटला जातोय. एस 2 धावा जोडल्या जातात. जयेंद्र याच्या बॅट मधून फटका फसला होता. बॉल बराचसा उशीर हवेमध्ये संचारला होता. तिथून मात्र आपण पाहिलं तर कीपरने त्या ठिकाणी प्रयत्न केला. त्यापेक्षा मित्र म्हणेन जो खेळाडू सध्या पंचांच्या अगदी उजव्या बाजूला उभा आहे, अर्थातच बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या रिझन मध्ये, त्यानं झेलसाठी जाणं गरजेचं होतं का? त्यांच्याकडे कदाचित वेळ जास्त मिळाला असता. वेळ निघून गेली. चांगला बॉल आहे, सन्मान दिला. फुलर यांचा बॉल. मोठा फटका खेळण्याचे मनसुबे दाखवले होते, परंतु डॉट बॉल. काय षटक हाताळले पहा. पहिला चेंडू 3, त्यानंतर डॉट, विकेट्स दुहेरी आणि आणखी एक डॉट. 5 चेंडू फेकलेत, 1 विकेट्स आणि 5 धावा. हा चेंडू, शेवटचा बॉल. आडव्या बॅटनं फटका सजवलाय. प्रॉपर टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी, त्यांना प्रेक्षक बनवून हा चेंडू जाईल सीमा पार. षटकार. ओव्हर ओव्हर षटक. हा एक वाईट होता. येस, विकेट्स जो गेला तो वाईट होता बॉल. करेक्ट, हिट विकेट झाले होते. येस, आणि धावसंख्या सुद्धा 1 ने वाढेल. येस, करेक्ट. 12 धावा झालेल्या आहेत. जे हिट विकेट झाले होते ना खेळाडू, त्यांनी आमच्या गुणलेखांच्या माध्यमातून विकेट्स फक्त लिहिलं होतं, माफी असावी. चला, आपली स्पर्धा आहे त्यामुळं कौतुक करेन मी दोन्ही संघांचं. आणि लक्ष सुद्धा असणं गरजेचं आहे. एक एक धाव महत्वाची आहे.
एव्हरी रन इच अँड इम्पॉर्टंट. आणि इथे मात्र पहा बॅटची वरची कडा, लिडिंग एज, फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये वेगानं चेंडू ट्रॅव्हल होतो, एका टप्प्यात पार, चौकार. ते षटक क्रमांक पहिलं. मागच्या 2 चेंडूमध्ये जी मेहनत केली होती ना पहिल्या 4 चेंडूवर, त्याच्यावर स्वतःनं पाणी पेरलं असं म्हणावं लागेल. धावसंख्या खर्च केला तब्बल 16 धावसंख्या आणि षटक क्रमांक पहिलं संपुष्टात. पॉवर प्लेचं पहिलं षटक. चांगली फलंदाजी चालू आहे. 1 विकेट्स गेलाय, मोठा विकेट्स गेला, परंतु आता मात्र डावाला सावरण्याचं काम या 2 खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला आपण पाहतो जयेंद्र, त्याच्या बॅटमधून मोठे फटके आले, 12 धावसंख्येवर खेळतोय. आणि राजेंद्र आपण पाहतोय, हा सुद्धा खेळाडू रणधीर रणधीर आपण पाहतोय 3 धावसंख्येवर खेळतात. चला टीम मीटिंग्स घेऊ नका प्लीज. पण टीम मीटिंग जर घेतली तर टाइम मला ठेवावं लागेल मित्रांनो. सगळे खेळाडू एकत्रित येणं खरंच गरजेचं आहे का? आपल्याकडे स्पर्धा मित्रांनो पनवेल तालुक्यामध्ये स्पेशली मोठमोठ्या स्पर्धा होतात, किंबहुना याच क्रीडांगणावर. आणि नावे खाडे आयोजित मोठी स्पर्धा आपण पाहिली माळी सर, आणि त्या स्पर्धेला आपण उपस्थित सुद्धा होतोय. परंतु सध्या आयोजकांनी एक गोष्ट आणखीन करावे लागेल. आता नियम आहेत ना ते थोडेसे कठोर करावे लागतील. कारण उरण प्रीमियर लीग मध्ये मित्रांनो 2 नियम पाहिले आपण. पहिला नियम, तुम्हाला चेंडू चेक करता येणार नाहीये. चेंडू जे देतील पंच तेच चेंडूने तुम्हाला खेळावे लागतील. आणि त्यानंतर मेन म्हणजे तुम्हाला टीम मीटिंग्स एकाही इनिंगला अलाव नव्हती केली. टीम मीटिंग्स अलाव केली तर तो टायमिंग माळीसर काउंट केला जात होता. हा लाईव्ह स्पर्धा आहेत आणि आज बरेचसे आयोजक कदाचित ऐकत असतील. आणि करा, आपण अवलंबन करा या गोष्टीचा मित्र म्हणेन. कारण खेळाडू थोडे सुस्तावलेले आहेत आपले. आणि जर जसं आळा बसेल ना तसं वळणीवर सुद्धा येतील खेळाडू आपले. उशिरा येणं, त्यानंतर मात्र टाइमपास करणं. आडव्या बॅटनं फटका सजवलाय पुन्हा एकदा फायनलच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय, अवघी सिंगल, एकेरी धाव, स्ट्राईक रोटेशन पाहायला मिळतोय. रणधीर आपण पाहतोय नवीन गोलंदाज. पार्थ विनेश दादा ठाकूर आयोजक आहेत. पहा तुमचा फोन वाजतोय, तो पिक करा प्लीज. एक सिंगल पाहायला मिळते आपल्याला पहिल्या चेंडूवर. ओ फुलरलेनचा बॉल झाला. इथे मात्र पहा एलबीडब्ल्यूच्या स्वरूपामध्ये आणखीन एक धक्का. खेळाडू क्रमांक दुसरा बाद. शफल झाले होते आणि यष्ट्यांच्या मधोमध आले. तदनंतर आपण पाहलो चेंडू प्रॉपर मिडलला हिट झाला. एलबीडब्ल्यू 3 गोष्टी महत्वाच्या असतात. सगळ्यात महत्वाचा म्हणजे चेंडू पिच कुठं झालाय. सुरुवात तिथून होते मित्रांनो. चेंडू जर लेग स्टंपच्या बाहेर, इम्पॅक्ट जर पिच लेग स्टंप असेल, विषय संपला. तिथून पुढच्या 2 गोष्टी चेकच करत नाही पंच. इम्पॅक्ट जर तुमचा इन लाईन असेल, त्यानंतर आपण पाहतो विकेट सेटिंगला आहे का. या 2-3 गोष्टी ज्या आहेत ना महत्वाच्या आहेत. फलंदाजाने स्टान्स कुठला घेतला, त्यानंतर कधी कधी आपण पाहतोय फलंदाज पुढे गेला असला 4 मीटरच्या आतमध्ये सुद्धा खेळाडू क्रिसच्या राहणं गरजेचं. लोवर फुल टॉस बॉल लॉफ केला, बॉलला खेळाडू आहेत त्या ठिकाणी. आणखीन एक विकेट्स. व्हॉट अ कॅच, ब्रिलियंट. लगातार 2 विकेट्स. मोठा मासा गळाला आल्या पावली. क्या बात आहे. पहा 2 चेंडू आणि 2 विकेट्स. आणि इथे मात्र आता गोलंदाज हॅट्रिक वर असतील. विकेट्स मिळाली आणि त्याचा जल्लोष सुद्धा पाहायला मिळाला आपल्याला क्रीडांगणावर. चांगला झेल टिपला, चांगली गोलंदाजी पहा आपण करतोय. गोलंदाज रणधीर आहे, पार्थ गोलंदाज, अंकित येतोय नवीन खेळाडू. 3 खेळाडू बाद झालेले आहेत. 17 या धावसंख्येवर गोलंदाज ऑन हॅट्रिक. सलग्न 3 विकेट्स आपण पाहतोय. येणार का, हॅट्रिक होणार का? ओ फुल टॉस बॉल होता.
यॉर्कर अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न आणि फुल टॉस बॉल. हॅट्रिक महत्वाचे नाही, इथून डॉट बॉल महत्वाचा आहे आणि तो आलाय सुद्धा. धावसंख्या स्थिर 17 धावसंख्या. 10 चेंडूचा खेळ संपलाय. पार्थ काय गोलंदाजी हाताळतोय. एक धाव खर्च केली, विकेट्स मिळवल्या तब्बल 2, चेंडू फेकले 4. पॉवर प्लेचं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज राईट आर्म ओव्हर द विकेट्स. कुठे फेकला बॉल, ऑफस्टंपच्या बाहेरून चेंडू फेकण्याचा प्रयत्न, परंतु इथे मात्र डोक्याच्या वरून फेकलाय. इट्स अ बीमर. अंपायर सिग्नल. नेक्स्ट बॉल फ्री हिट. पुढील चेंडू असेल फ्री हिट. मात्र 19 धावसंख्या. 4 चेंडू झालेले आहेत. सगळं काही व्यवस्थित चालू होतं आणि तिथून मात्र ही चूक पाहायला मिळते आपल्याला पार्थच्या माध्यमातून. यंगस्टर आहे त्यामुळे काहीतरी एक्स्ट्रा एक्सपेरिमेंट करण्याचा प्रयत्न, आणखीन काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. चांगला बॉल फेकावा लागेल. एक दबाव तुम्ही क्रिएट केला, त्या दबावाला सहजासहजी असं हटून देऊ नका, एवढंच म्हणेन मी ॲज अ बॉलर युनिट. चांगली गोलंदाजी चालू आहे. एक खराब चेंडू फेकलाय. चांगला बॉल होता. फुलरलॅनचा बॉल. क्षेत्ररक्षण पहा, थोडेसे फंबल झालेत. पहिली धाव वेगाने घेतली, दुसऱ्यासाठी वळलेत आणि दुसरी सुद्धा सहज गता या ठिकाणी पूर्ण करणार. धावा मिळतील 2 फ्री हिटच्या चेंडूवर. पॉवर प्ले अजूनही चालू आहे. चांगलं षटक अजूनही म्हणेन मी, चांगलं षटक चालू आहे. एखाद दुसरी चूक होत असते. यंगस्टर आहेत, चुकीतूनच शिकतो माणूस. माणूस आहे, चुकीचा पुतला असतो मित्रांनो. आणि यंगस्टर कडनं चुका या पदरात घेणं गरजेचं असतं ऍज अ सिनियर प्लेअर, आणि ते घेतलंय मित्र म्हणेन ऍज अ कॅप्टन. आणखीन एक बीमर आहे यावेळी गोलंदाजाला. आता मात्र पंच इशारा करतीलच, बॉलर कदाचित चेंज असेल. एस गोलंदाज या ठिकाणी ह्या इनिंग मध्ये किमान हा गोलंदाज आता गोलंदाजी करू शकत नाही. 2 बीमर फेकले. आंतरराष्ट्रीय नियमावली आहे, 2 बीमर हाताळले. पंच बीमर चेक करायचा आहे का? प्रॉपर बीमर तर दिसला होता, तरी पुन्हा एकदा चेक करू, हरकत नाही. इट्स अ बीमर. कमरेपासून सोडा चेस्टच्या आसपास हा बॉल आहे, त्यामुळे 2 बीमर आहेत ऍज पर रूल आहे. चला कंटिन्यू करू शकतो गोलंदाज. आयकॉन गोलंदाज आहे. आणि आणखीन एक नियमावली आहे. धावसंख्या 22 झाले. आवर्जून सांगेल, लाईव्ह मॅचेस आहेत चेतन दादा. आंतरराष्ट्रीय नियमामध्ये पंचांकडनं अशी गोष्ट सुद्धा होते माळी सर, की फलंदाजाला इजा होणारा जर बॉल नसेल तर तो बीमर टाकू शकतोय गोलंदाज. आणखीन एक गोष्ट आहे, आयकॉन गोलंदाजाला संधी आहे गोलंदाजी करण्याची. दुसऱ्या गोलंदाजाने टाकलं तर बाद होईल तो. ही दखल घ्या, आयोजकांचा निर्णय आलाय. चांगला बॉल होता. एवढे चांगले चेंडू असताना मित्र म्हणेन पार्थ आपण, हो इथे मात्र पहा, डायरेक्ट हिट झाली असतील तर बरंच काही घडलं असतं, परंतु नशिबाची साथ मिळते पुन्हा एकदा फलंदाजाला. बरंच काही घडलं या षटकामध्ये. 2 विकेट्स आल्या, डॉट बॉल आलं आणि त्यानंतर 2 बीमर सुद्धा आलं. अगदी ड्रामॅटिक षटक संपुष्टात या ठिकाणी पाहतो आपण. पॉवर प्ले. धावसंख्या 11.50च्या सरासरीने 23 धावा. चला लगेच टीम मीटिंग आता अलाव नाहीये. 5 षटक आणि 5 गोलंदाज हे समीकरण राहिलंय. 2 बीमर हाताळले होते. आयकॉन गोलंदाज आहे, त्यामुळं जरी 2 बीमर हाताळलेत तरी त्याला संधी मिळेल. याचा अर्थ असा नाहीये मित्रांनो की तुम्ही बीमर टाका, परंतु नियमावली आहे. बीमरचा अर्थच असा असतो मित्रांनो, फलंदाजाला इजा होणारा चेंडू असतो तो. आंतरराष्ट्रीय नियमावली आहे. कमरेच्या वरती जर खेळाडू असेल कदा, आणि आणखीन अपग्रेड झालेला आहेत IPL मध्ये माळी सर. आपण खेळाडूची उंची सुद्धा तपासली जाते. त्यानंतर मग थर्ड अंपायर जे आहेत, येस, आणि वेस्ट महत्वाचे म्हणजे वेस्ट, अबाव द वेस्ट कमरेच्या वर आणि बिलो द वेस्ट कमरेच्या खाली. कमरेच्या वर जेव्हा जेव्हा चेंडू आहे ना, फक्त एवढाच की त्याचा गुडघा वाकलेला असावा आणि फ्रंट फुटला तो खेळाडू जास्त नसावा. येस, पॉपिंग क्रीजला अटॅच असणं गरजेचं आहे सगळ्यात महत्वाचं. येस, आणि तिथून असल्यावर तो बॉल सुद्धा कुठं जातो.
ते चेक करणं सुद्धा गरजेचं आहे. जर यष्ट्यांच्या वरून जर चेंडू निघत असेल विषय संपला, तो नो बॉल देण्यात होतं. ही नियमावली आहेत, तुम्हा आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु चर्चा साधणं तितकंच गरजेचं असतं मित्रांनो. ही प्रीमियर लीग आहे. येस, पहा बीमर चेंडू आहेत मित्रांनो, कमरेच्या वरून जाऊन सुद्धा क्लीन बोर्ड झाला तरी तो बीमर असतो मित्रांनो, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. नवीन गोलंदाज करण, फुल टॉस आहे, फुल टोल वसूल केला जातोय, मोठा फटका, षटकार. करण मोकल या ठिकाणी आपण पाहतोय, गोलंदाजाचं स्वागत केलंय अगदी स्वॅगनं, षटकार ठोकून या फलंदाजानं. रणधीर आपण पाहतोय, खेळाडू 6 मध्ये 13 बनवल्यात, चांगली फलंदाजी चालू आहे. 29 धावसंख्या, फक्त तिसरं षटक प्रगतीपथावर, अवघा एक चेंडू झालाय, त्यामुळे 60चा आता आकडा पाहायला लागेल मित्र म्हणून. रणधीर आणि त्यांच्या संवेद खेळाडू अंकित आहेत. एक पार्टनरशिप छोटीशी बिल्ड झाली ना 15-20 धावसंख्येची, तर 55-60 पर्यंत पोहोचू शकतो संघ. आणि 55-60 धावा या खेळपट्टीवर एक चांगला स्कोर आपण म्हणू शकतो. क्रिकेट आहे, अनिश्चिततेचा खेळ, होत्याचं नव्हतं याच खेळामध्ये होतं मित्रांनो. स्लोवर बॉल ऑप्शनच्या बाहेर, चांगला फटका आहे, एक्झिक्यूट केला. लॉफ्टेड फटका आहे, पैकी चांगले क्षेत्ररक्षण, त्याहून चांगलं. ओ बॅकअपला कोणच खेळाडू नव्हता बा, 4 खेळाडू आहेत ऑन साइडला, एकही खेळाडू बॅकअपला नाही. पैकी चांगली होती, एक टप्पा घेण्याचा प्रयत्न केला नाही गोलंदाजानं. छोटासा क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग मित्र म्हणेन. थोडीशी घाई केली, चेंडू थोडासा एका टप्प्यानं जर घेतला असता बॅकअपला, मेन मध्ये कोणच खेळाडू नव्हतं, त्याचा मोबदला 2 धावा मिळतील. आणखीन 2 धावसंख्या संख्यामध्ये ऍड होतील. 31 धावा, 3 बाद 31 धावा धावपटलावर पाहतोय. ओव्हर पिच बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक आहे, बॅट टर्न झाले हातात, स्वतः गोलंदाज ओढलेत, गोलंदाजी एंडला कोणच नाही. दुसरी धाव सहज ऑन आहे, दुसरी धाव सहज ऑन या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. विकेट कीपर आपल्या संघाला सांगतात रिलॅक्स मध्ये घ्या, प्रत्येक गोष्टीकडे लक्ष ठेवा. टीम मीटिंग्स होतात ना मित्रांनो, त्यावेळी ही सुद्धा गोष्ट डिस्कस करा तुम्ही. प्रत्येक चेंडूला बॅकअपला या तुम्ही. विकेटच्या पाठीमागं फ्लाय स्लिप आणि लेग स्लिपचे खेळाडू असतात ना मित्रांनो, त्यांनी सुद्धा बॅकअपला येणं गरजेचं असतं. आज आपण फक्त क्रिकेट बघतो, त्यामधून शिकतो खूप कमी. या बेसिक गोष्टी आहेत, पहिली पायरी आहे क्रिकेटची. मिसफील्ड न होणं ही पहिली पायरी आहे मित्रांनो, ती शिका तुम्ही. स्लोवर बॉल, चांगला बॉल फेकला होता, हिटिंग झोन पासून पुढे बॉल टाकला होता. गुडलेन स्पॉट वर चेंडू आतळला आणि तिथून मात्र विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. पहिला चेंडू डॉट बॉल फेकतोय आपण पाहतोय. करण मोकल हा गोलंदाज, धावसंख्या 33 फॉलोअर्स ऑफ 3 विकेट्स, 33 वर 3 गडी बाद. पुढील बॉल राईट ओव्हर द विकेट्स, लोवर फुल टॉस बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक, बॅटच्या अगदी खालच्या टोला चेंडू लागलाय. फंबल झाले, क्षेत्ररक्षक स्वतःला बॅकअप दिलंय. ओ दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि खेळाडू इथून मात्र, काय गरज होती का, धाव बाद. अंकित ठाकूर हा खेळाडू बाद झाला, धक्का क्रमांक 4. डिफरंट स्टाईलने खेळाडू बाद झालेत. एक हिट विकेट्स, एक रनआउट. नवीन फलंदाज विशाल मात्रे आपण पाहतोय. 1:23 झालीत मित्रांनो, 20 मिनिटं झालेली आहेत पहा तुमची, आणि फक्त तिसरं षटक प्रगतीपथावर. शेवटचा यावेळी फटका चांगला आहे, खेळाडू आहेत त्या ठिकाणी, त्यांना प्रेक्षक बनवून जाणारा. पाहिला आपण, आमचे डीजे थोडेसे घाईवर होते, शब्द पडताना पडतात लगेच डीजे लावला. धाव संख्या आपण पाहतो 3 षटकाची समाप्ती. 38, 38 धावा, 38 धाव संख्या धावपटला. चला टीम मीटिंग घेऊ नका मित्रांनो, कारण 3 षटकांसाठी सुद्धा तुम्ही जवळपास 20 मिनिटाचा कालावधी घेतलात. जो कालावधी तुम्हाला 4 षटकांसाठी दिलेला आहे,
वेळ वाचवा, खेळ वाचवा. 12th मॅन पाणी घेऊन जा. आहे का तुमचा 12th मॅन? चला आता आयोजकांच्या वतीनं विनंती करतोय, कोणीतरी क्रीडांगणामध्ये पाणी घेऊन जा प्लीज. चला गेम चालू करा प्लीज. वेळ खर्च करता मित्रांनो. आपण लाईव्ह स्पर्धा चालू आहे. प्रेक्षक सुद्धा विचार करतात. टाइमपास चालू आहे आपला. चौथं षटक. गोलंदाज चौथ्या षटकासाठी आपण आता पाहतोय. गोलंदाज येतोय. एक एंड पकडून ठेवला पहा. विशाल मात्रे आहे स्ट्राईक एंडला आणि रणधीर नॉन स्ट्राईक एंडला, ज्याने 11 मध्ये तब्बल 22 बनवल्यात. विशाल कसबे गोलंदाज. फुल टॉस बॉल होता. टायमिंग चुकलं. प्रचंड वेगाने चेंडू हाताळला होता. अवघी सिंगल. एकेरी धाव. चला पुढील मॅचचा टॉस साठी या. रुबी 11 त्यांचा विपक्ष साहिल एंटरप्राइजेस. रुबील 11 त्यांच्या विपक्ष साहिल एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या संगणकाला टॉस बॉक्स मध्ये जॉईंट व्हा. मोठा फटका आहे. बॉल हवेत आहे. छोटासा खेळाडू पळतोय फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. बराच कालावधी बॉल हवेत होता. तदनंतर चेंडू हातात विसवला. 2 धावा. 2 धावा या ठिकाणी पाहायला मिळतात. धावत संख्या 41 चांगली धावत संख्या आहे. एक एंड पकडून ठेवला पहा. रणधीर आपण पाहतोय 12 मध्ये 24 बनवल्यात. 200च्या स्ट्राईक रेटने खेळणं पसंत केलंय. चांगली फलंदाजी. आपल्या डावाला आपल्या संघाला सावरण्याचं काम या ठिकाणी केलंय. 40+ मास्टर आहेत या वयामध्ये पहा. यंगस्टरांनी अक्षरशः हो बॅट जोरात फिरवली होती, परंतु हिटिंग झोन पेक्षा बाहेर बॅट आणि चेंडूचा संगम जुळवणार. चेंडूच्या पिच पर्यंत पोहोचले नव्हते खेळाडू आणि त्यामुळेच हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू. गोलंदाज पाहतो आपण विशाल कसबे. हा गोलंदाज. 41 धाव संख्या. 4 बाद 41 धावा. धावपटलावर पाहतोय. समोर टाकला होता बॉल. बॅटची एज लागली होती. संधी होती झेल घेण्याचं. कीपरने कॅच सोडली असं म्हणावं लागेल. आता एक जीवनदान या ठिकाणी भेटलंय. पुन्हा एकदा फ्रंटफूटचा वापर कमी पाहायला मिळाला. 4 चेंडू झालेत. पहिल्यामध्ये सिंगल, दुसऱ्यामध्ये दुहेरी आणि त्यानंतरचे 2 चेंडू संलग्न डॉट आलेत. त्यामधला एक झेल सुद्धा सोडलाय. एक जीवनदान भेटलंय पहा खेळाडूला. टॉस होता बॉल. आणखीन काय हवं होतं. स्वतःवर नाराज असतील. टॉस होता बॉल आणि आणखीन एक डॉट बॉल. 3 चेंडू डॉट हाताळलेत पहा. 5 चेंडू फेकलेत. धावसंख्या खर्च केल्या 3. डॉट आले 3. चेंडू बाकी असेल अवघा 1. षटक क्रमांक 4 चालू आहे. गोलंदाज. शेवटचा बॉल. ओव्हर पिच बॉल. मोठा फटका सजवलाय. काय करण्याच्या रिझर्व मध्ये खेळाडू आहेत. त्यांना प्रेक्षक बनवणारा हा उत्तुंग षटकार.
ही ग्रुप मधली दुसरी मॅच पाहायला मिळेल आपल्याला. पहिली मॅच पाहिली, शेवटचं षटक. चला चालू करा मित्रांनो. तुम्ही ना वेळ खूप खर्च केलात मित्रांनो. गोलंदाजी युनिट, हा असं केलं तर 5 षटकांच्या मॅचेस आहेत मित्रांनो. आजच्या दिवसामधल्या मॅचेस सगळ्या कव्हर करायच्या आहेत आपल्याला. वेळ आपल्या हातामध्ये नाहीये, त्यामुळे विनंती करतोय. शेवटचं षटक, 5 षटक, 5 गोलंदाज, फ्रेश गोलंदाज निवडले जातील याची दखल घ्या प्लीज. पहिला बॉल फुल टॉस होता, लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पिच झाला, पंच वळतील. व्हाईट बॉल. सुरुवात खराब झाली. एस्टनवर चेंडू आदळण्याचा प्रयत्न. अठ्ठेचाळीस धावा झालेल्या आहेत. पहिलाच बॉल खराब या ठिकाणी आतळला. गोलंदाज मितेश, गोलंदाज मितेश ठाकूर. पहिला बॉल या ठिकाणी पाहतो आपण, बॅटची आतली कडा, लिडिंग एज आणि खेळाडू झेलबाद. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. थर्ड अंपायर ओके चेक. रनआउट. अंपायर रनआउट चेक करायचं का? आणि फलंदाज बाद. फलंदाज बाद आहे. थर्ड अंपायर इथं स्क्रीनवर दिसत आहे. फलंदाज बाद. बघूया या षटकातील मला वाटतं अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आणि आता मैदानामध्ये निशांत ठाकूर याची जागा भरून काढण्यासाठी जिग्नेश मोगल. बघूया निशांत ठाकूर याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज जिग्नेश मोकल. बघूया या षटकातील हा शेवटचा षटक आहे. शेवटच्या षटकामध्ये बघायचं झालं तर हाणामारी करायची लागेल. हा 3 षटकारासाठी 500 रुपये. 3 षटकारासाठी 500 रुपये जिग्नेश मोकल याला सत्यम ठाकूर यांच्याकडून. पहिला जोरदार मारलेला फटका नक्कीच जाणार बाहेर. आणि हा षटकार धन्यवाद. पहिल्या चेंडूवर पहिला षटकार मारतोय आणि सांगतोय मी मंगेश मोकलचा मुलगा आहे. नित्यानंद कडू यांनी जेव्हा विकेट घेतला तेव्हा मंगेश मोकल खूप ओरडत होते, पण आता बोरानी षटकार मारलाय तर मला वाटतं चॉकलेट खाल्ला असेल, गालामध्ये काहीतरी असेल. नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिलाच षटकार मारलाय. पुन्हा एकदा दुसरा मार्क का आणि हवेमध्ये चेंडू चेंडू जातोय आणि हा बाद. आता मात्र जिग्नेश मोकल बाद.
सुंदर असा फटका होता. फुलटॉस चेंडू सरळ दिशेने षटकार मारणं हा सोपं काम नाही, परंतु जिग्नेश मोकल अतिशय सुंदर म्हणायला लागेल. सीमा रेषा लगत त्यांनी त्याचा झेल घेतलेला तर विशाल कसबे यांनी. तर बघूया या षटकातील मला वाटते आता 2 चेंडू शिल्लक. धावसंख्या झालेली आहे ती 55. 7 बाद 55. आणि आता बघूया स्ट्राईकला नव्याने मनोज ठाकूर 40+ मास्टर. आता बघूया स्ट्राईक नॉन स्ट्राईकला दोन्ही फलंदाज मला वाटतंय 40+ मास्टर. रणधीर स्वतः 30 धावसंख्येवर खेळतात. वैयक्तिक अतिशय सुंदर खेळी म्हणावे लागेल. संघासाठी उपयुक्त खेळी रणधीर कडू यांच्या माध्यमातून. तर शेवटचे 2 चेंडू कसे फेकील नितेश ठाकूर खेळण्यासाठी तयार. मनोज ठाकूर पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका. चेंडू जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. दीपक तांडेल बघूया आता मात्र दीपक तांडेल चौकार. गचाल क्षेत्ररक्षण म्हणता येईल दीपक तांडेल यांचं. आणि जातोय चौकार. या षटकामध्ये जवळजवळ मला वाटतंय 12. या षटकामध्ये 5 चेंडूमध्ये 12 धावा. 2 विकेट येऊन सुद्धा 12 धावसंख्या. शेवटचा चेंडू हाणामारीचा चेंडू बघूया कशा प्रकारे हाणामारी होईल या चेंडूवर. जोरदार मारण्याचा फट बघूया. चेंडू जातोय निर्धाव. अशा प्रकारची धाव आता आपण स्वीकारू शकत नाही, त्याच्यामुळे हा चेंडू जातोय निर्धाव. एक पूर्वार्ध संपलेला आहे. पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे 59. 60 धावांचा आव्हान. 60 धावांचं आव्हान उभं केलंय मला वाटतंय गावदेवी प्रसन्न या संघाने रौनक 11 या नावाखाली संघापुढं. तर बघूया आजच्या पुढचा सामना कोणचे आहे? रुबी 11 वर्सेस साहिल एंटरप्राइजेस. दोन्ही संघाच्या संघनायकांनी विनंती करतो. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. चला हिराजी ठाकूर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेक करावी. राजकिरण कोहली आमचं टॉस कॉइन कुठं आहे? राजकिरण कोहली भेटला. सॉरी आहे टॉस कॉइन आला. तर बघूया पुन्हा एकदा जुन्या काळातले धडाडीचे फलंदाज हरिश्चंद्र ठाकूर. अनेक विक्रम त्यांच्या कालामध्ये त्यांनी घडवलेले आहेत. फक्त काय ऑनलाईन नव्हतं म्हणून त्या आठवणी आता आमच्याकडे साठवलेल्या नाहीत. त्यांचा मुलगा स्वतः आता मला वाटतं गावदेवी प्रसन्नचा कॅप्टन आहे. आताच त्यांनी अर्धशतक मारलेला आहे विनेश ठाकूर यांनी. थोड्याशा रना कमी पडल्या. पहिल्या चेंडूवर बाद झाला. तर बघूया या पुढच्या सामन्याचा सामनावीर पुढच्या सामन्याचा नाणेफेक जिंकलेली ती रुबी 11 चे कर्णधार सतीश गरत यांच्याकडून प्रत्येक संघासाठी केळी आणि थम्सअपचा आपण दिलेला आहे. तर सतीश गरत आणि ऋषिकेश ठाकूर यांना केल्याचा फणा आणि 2 थम्सअप देऊन तर बघूया दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती करतोय की आपली सलामीची जोडी आणि गावदेवी प्रसन्न या संघाला सुद्धा विनंती करतोय की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. आणि दोन्ही पंचांना देखील विनंती करतो की पंचांनी याच्यामध्ये हस्तक्षेप करावा आणि सामने आपले लवकरात लवकर कसे होतील, कारण आपल्याला सामन्यांचा उद्घाटन होतं त्याच्यामुळे अतिशय उशीर झालेला आहे. आणि त्याच्यामुळे पंचांना विनंती करतो की आपण हे सामने लवकरात लवकर सुरू करायचं आहे. टीम मीटिंग 3 षटकानंतर घेतली जाईल. आणि बघूया सतीश गरे त्यांनी केली आणि थम्सअप यांच्या माध्यमातून दिलेले आहेत. तर बघूया पुन्हा एकदा गावदेवी प्रसन्न या संघाला विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे, कारण आपला गावकप हा आपण खेळाडू असलं तरी आपण स्वतः सर्व आयोजक आहोत.
त्याच्यामुळे हे गावकप उजेडामध्ये कसं आजच्या दिवसातील सामने संपतील याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर आनंद ठाकूर या हे कुठं असतील तर त्यांनी समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. आनंद ठाकूर. गावदेवी प्रसन्न संघाला पुन्हा एकदा विनंती आहे की आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवायचं आहे. पंचांना सुद्धा आम्ही तंबी देतोय की त्यांना लवकरात लवकर त्यांचं क्षेत्ररक्षण सजवायला सांगा, नाहीतर तुम्ही त्यांना पेनल्टी दिली तरी त्यांना मान्य करावी लागेल. विनेश ठाकूर स्वतः आयोजक आहेत, त्याच्यामुळे वेळेचं बंधन तुम्हाला प्रथम आहे. बघूया पंचमाली सर पुन्हा एकदा आता चला. गावदेवी प्रसन्न लवकरात लवकर क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. या पूर्वार्धात संपलेला आहे. पूर्वार्धामध्ये 59 धावा उभा केल्या आणि गावदेवी प्रसन्न या संघाने आणि 60 धावांचं आव्हान उभं केलं आहे रोनव 11 संघापुढं. तर बघूया पूर्वार्ध संपलेला आहे, उत्तरार्धाला सुरुवात झालेली आहे. पहिला गोलंदाज जयेंद्र ठाकूर 40+ मास्टर गावदेवी प्रसन्न संघाकडून पहिला गोलंदाज सांघिक पहिलं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जयेंद्र ठाकूर तर खेळण्यासाठी तयार सर्वेश म्हात्रे आणि नॉन स्ट्राईकला करण मोकाल. बघूया 30 चेंडू मध्ये 60 धावा. पहिला चेंडू हलक्याशा पद्धतीने आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण म्हणता येईल स्वतः विशाल म्हात्रे यांच्या माध्यमातून. विशाल म्हात्रे यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगायची झालं तर नावाखाडीमध्ये जेव्हा जेव्हा मॅचेस असतात तेव्हा तेव्हा पीच आखण्याचं त्याच्यावर नावं टाकण्याचं रंगरंगडीचं काम विशाल म्हात्रे, सूरज घरत आणि मनीष मोकल यांच्या माध्यमातून होत असतं. अतिशय मोठी आम्हाला साथ त्यांची लाभते. दुसरा चेंडू खेळण्यासाठी करण पुन्हा आता जोरदार मारलेला फटका ऑफच्या दिशेने. बघूया चौकार जाईल की नरेश कडू, पण चेंडू माग आणि चेंडू आणि बघूया अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण नरेश कडू यांचं. 2 धावा पूर्ण, तिसरी धाव सुद्धा पूर्ण. 1 धावसंख्या बचावलेली आहे. नरेश कडू यांचं चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. स्वतः 40+ आहेत पण अतिशय स्फूर्ती त्यांच्यामध्ये. तर बघूया 2 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 4. पहिलं षटक मार्गस्थ जयेंद्र ठाकूर. आपला कोट्यातील पुढचा चेंडू जोरदार मारलेला फटका. चेंडू खाली स्वतः विनेश ठाकूर आणि बघूया चौकार. याला म्हणतात कॅप्टन. धन्यवाद. कॅप्टन असावा कसा तर विनेश ठाकूर सारखा. पहिल्या चेंडूवर बाद आणि झेल सुद्धा जमिनीला दान. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा फटका आणि आता मात्र बाद. याच्या आधीच्या चेंडूवर मास याला जीवनदान मिळालं होतं, पण पुढच्या चेंडूवर जयेंद्र ठाकूर म्हणतो विनेश ठाकूर काही हरकत नाही, चेंडू जमिनीला दान केलास तरी माझ्यामध्ये ती धमक आहे की पुढच्या चेंडूवर मी त्याचा बळी घेऊ शकतो आणि ते त्यांनी करून दाखवलं. मास याला तंबूचा रस्ता दाखवलाय. मास मला वाटतं वैयक्तिक 5 धावसंख्येवर बाद होतात. पहिला झटका बसतोय सर्वेश म्हात्रे यांच्या रूपानं आणि आता मात्र सर्वेश म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज सर्वेश म्हात्रे यांची जागा भरून काढण्यासाठी मितेश ठाकूर. या षटकातील मला वाटतं अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या झाली ती 8. गडीबाद झालेला 1 गच्चाल क्षेत्ररक्षण विनेश ठाकूर यांच्या माध्यमातून. स्वतः त्यांचे वडील की ज्यांनी आपल्या तरुणाईमध्ये अनेक मैदान गाजवलेले आहेत, स्वतः ते बघायला आले आणि पहिल्याच चेंडूवर पोरांनी कॅच जमिनीला दान केली.
पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका बघूया चेंडू मागं निशाण ठाकूर चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आता बघूया फेकी आणि एका धाव्यावर समाधान मानलंय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता निशाण ठाकूर यांचं. धावसंख्या झालेली ती 9. या षटकातील शेवटचा चेंडू खेळण्यासाठी तयार करण मोकल, ज्याच्या माध्यमातून एका चेंडूवर 3 धावा ज्याच्या माध्यमातून काढलेल्या आहेत ते करण मोकल. बघूया या षटकातील शेवटचा चेंडू कशा प्रकारे मोठा फटका घेतील की बचावात्मक पद्धतीने खेळतील. आणि सुंदर फटका ऑफच्या दिशेने, 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावात पुन्हा एकदा नरेश कडू चेंडू खाली, 2 धावा सुद्धा पूर्ण. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. आणि आला जयेंद्र कळ. शेवटच्या चेंडूवर 2 धावा, धावसंख्या झालेली ती 11. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 11. मला वाटतं 12च्या सरासरीने धावसंख्या उभ्या करायची आहे रोनक इलेव्हन संघानं. पाणी मी सर्व खेळाडूंना सांगतोय की तुम्हाला जेव्हा सुद्धा पाणी लागेल, 3 चेंडू 2 चेंडू झाले आणि मध्ये पाणी लागलं तरी तुम्ही बिंदात सांगा, कारण आता उन्हाचा तडका जास्त आहे, त्याच्यामुळे पाण्याची जास्तीत जास्त गरज लागते. तर त्याच्यामुळं पाणी जेव्हा जेव्हा तुम्हाला लागेल, फक्त तुमचा 12वा प्लेअर पाहिजे. मंडप डेकोरेशनचे कोण सदस्य असतील त्यांनी समालोचन कक्षेमध्ये लगेच यायचं आहे. मंडप डेकोरेशनचे सदस्य समालोचन कक्षेमध्ये यायचं आहे. वैभव मात्रे यांना सुद्धा विनंती आहे की समालोचन कक्षेमध्ये तुम्ही यायचं आहे. तर बघूया सांघिक दुसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन जिग्नेश मोकल, ज्याने आपला पहिल्या षटकाराने आपला अकाउंट ओपन केलं होतं. आता बघूया गोलंदाजी ते कशा प्रकारे करतील. खेळण्यासाठी तयार मितेश ठाकूर, मला वाटतं मंगेश मोकल यांचे सुपुत्र जिग्नेश मोकल आणि त्याच गावातले त्याच पाड्यातले मितेश ठाकूर. बघूया सुंदर गोलंदाजीचा नमुना पेश करील की सुंदर फलंदाजी मितेश ठाकूर यांच्या माध्यमातून होईल ते आपल्याला थोड्याच वेळात समजेल. पहिला चेंडू जिग्नेश मोकल यांचा, पहिला चेंडू जोरदार मारण्याचा फटका. चेंडू मागं बघूया सुंदर क्षेत्ररक्षण म्हणता येईल चंद्र ठाकूर यांचं. पहिल्या चेंडूवर फक्त 1 धाव. आणि बघूया सुंदर फटका रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून करण मोगल यांच्या बॅटमधून पहिलाच चौकार. आणि धावसंख्या झपाट्याने वाढते. धावसंख्या झालेली ती 16. या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक. जिग्नेश मोकल यांच्याकडे मला वाटतं फिरकी पद्धतीने गोलंदाजी करतात जिग्नेश मोकल, त्याच्यामुळे रिव्हर्स स्वीप मारलेला करण मोकल यांनी. अतिशय उत्कृष्ट फलंदाज आहे करण मोकल. 3 चेंडू मध्ये 9 धावसंख्येवर खेळतात करण मोकल. तीन चेंडू मध्ये 9 धावसंख्येवर खेळतात. तर या षटकातील अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत आणि धावसंख्या झाली ती 16. गडीबाद झालेला 1 सर्वेश मात्रे. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार पुन्हा एकदा जिग्नेश मोकल. आणि आता मात्र जोरदार मारलेला फटका. चेंडू माग विनेश ठाकूर आणि हा नक्कीच षटकार. चेंडू द्यायचा आहे. जिग्नेश मोकल आता मात्र महागडा ठरतोय आपल्या संघासाठी, कारण 1 चौकार आणि 1 षटकार आणि एकेरी धाव म्हणजे 3 चेंडू मध्ये 11 तब्बल 11 धावसंख्या दिलेली ते जिग्नेश मोकल यांनी. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका, पुन्हा एकदा गॅप शॉट, पुन्हा एकदा चौकार.
पुन्हा एकदा जिग्नेश मोकल या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका आणि हा आणि हा आणि हा गेला शेवटी चौकार. आणि बघूया 5 चेंडू मध्ये तब्बल 19 धावसंख्या जिग्नेश मोकल यांच्या गोलंदाजीवर खर्च केलेले जिग्नेश मोकल यांनी 5 चेंडू आणि 19 धावा. शेवटचा चेंडू जोरदार मारलेला फटका. चेंडू खाली स्वतः जयेंद्र ठाकूर की राहुल ठाकूर आणि बघूया चला झेल पण जमिनीला दान आणि राहुल ठाकूर पण जमिनीला दान. शेवटच्या चेंडूवर पुन्हा एकदा 2 धावा काढलेल्या मला वाटतंय आणि तब्बल 21 धावा तब्बल 21 धावा दिलेल्या आणि धावसंख्या झाली ती 32. 1 बाद 32. आपल्या संघासाठी अतिशय खतरनाक मला वाटलं षटक. 21 धावा दिलेल्या आहेत. मला वाटते 10वीचं परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे जिग्नेश मोकल यांना प्रॅक्टिससाठी टाइम मिळत नाही. त्याच्यामुळे मला वाटते चेंडूवर त्यांची बोटं काही फारशी चांगली फिरली नाही आणि त्याच्यामुळे फलंदाजांनी स्वतः त्याला फिरवलं आणि आता तो स्वतः फिरतोय कुठं राहू. विनेश ठाकूर यांच्या माध्यमातून सांगताय. बघूया आता संघाचा सरसेनापती तर बघूया सांघिक तिसरं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन संघाचा सरसेनापती संघाचा संघनायक विनेश ठाकूर. तर बघूया खुशखबर विनेश ठाकूर यांच्यासाठी विकेट हॅट्रिक साठी 1111 रुपये हरिश्चंद्र ठाकूर यांच्याकडून. 1111. कारण त्यांना सुद्धा माहिती आहे विकेट हॅट्रिक काय टेन्शनच नाही. विनेश ठाकूर बघूया आता मात्र विनेश ठाकूर याला मेडन षटक टाकावं लागेल संघाला मजबूत स्थितीमध्ये आणण्यासाठी. पहिला चेंडू फुलटॉस चेंडूवर जोरदार मारलेला फटका. निशांत ठाकूर चेंडू खाली आणि झेल बाद. पहिला चेंडू टाकला होता फुलटॉस. नशिबाची साथ मला वाटतं विनेश ठाकूर यांच्या माध्यम बाजूने असावी त्याच्यामुळे पहिल्या चेंडूवर गडी बाद करण्यामध्ये यश मिळालंय. चला या काय आता हे बघा 83. शाबास. तर बघूया पुढील फलंदाज अनिरुद्ध ठाकूर. मितेश ठाकूर यांची जागा भरून करण्यासाठी अनिरुद्ध ठाकूर 1111 रुपयाचं पारितोषिक हरिश्चंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून आहे. त्याच्यामधली मला जवळजवळ 400 रुपये तरी पटकावलेत. विनेश ठाकूर यांनी पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद केला आहे आणि पुढचा चेंडू टाकण्यासाठी तयार विनेश. पुन्हा एकदा जोरदार मारण्याचा आणि आता मात्र बचावात्मक स्थितीमध्ये खेळण्याचा प्रयत्न आणि चेंडू जातो निर्धाव. या षटकातील लगातार दुसरा निर्धाव चेंडू. आता या षटकामध्ये विनेश ठाकूर याला जास्तीत जास्त गडीबाद करावे लागतील आणि कमीत कमी धावा द्याव्या लागतील तर त्यांचा संघ पुन्हा एकदा मॅच मध्ये कमबॅक करू शकतोय. तिसरा चेंडू टाकण्यासाठी तयार विनेश ठाकूर. बघूया पुढचा चेंडूवर किती धावा उभारतील. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि जिग्नेश मोकल. बघूया 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा कुठलाही प्रयत्न दिसत नाही रोनव 11 संघाकडून करण मोकल यांच्या माध्यमातून. बघूया कारण करण मोकल मला वाटतं अतिशय सुंदर खेळी करतात. 7 चेंडू मध्ये तब्बल 25 धावसंख्येवर खेळतात करण मोकल. त्यांच्यामुळे स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा निर्णय करण मोकल यांचा. तर विनेश ठाकूर बघूया या एंडनी मला वाटते वाऱ्याची सुद्धा साथ आहे फलंदाजांना. बघूया विनेश ठाकूर 3 चेंडू मग त्यांनी फक्त 1 धाव बहाल केली समोरच्या प्रतिस्पर्धी संघाला. तर 1 गडीबाद सुद्धा केलाय मला वाटतं सीमारेषेवर जिग्नेश मोकल निशांत ठाकूर
नरेश कडू जोरदार मारलेला फटका आणि आत्ता मात्र करण मोकल बाद. पुन्हा एकदा विनेश ठाकूर यांना सुवर्ण संधी. आता 3 चेंडू जर डॉट टाकले तर 3000 रुपयाचं पारितोषिक सूरज ठाकूर यांच्याकडून. चला गावकपचा पैसा पण त्यांच्या दोघांकडे जमात. काय झोल करतील काय सांगता येत नाही. तर बघूया या षटकामध्ये फक्त मला वाटतं विनेश ठाकूर यांनी एकच धाव खर्च केलेले आहे आणि 4 चेंडू मध्ये फक्त 1 धाव 2 गडी बाद केलेत. आणि तर बघूया विनेश ठाकूर. आता मात्र संतोष मडवी यांच्या चेहऱ्यावर काहीतरी स्मित हास्य आले असेल, कारण हा संघाचा संघ नायक आहे आणि आता मात्र चांगली गोलंदाजी केली. आणि बघूया पुन्हा एकदा आता. तर बघूया 5वा चेंडू. आता म्हटलं 3 चेंडू त्याच्यामधली 2 चेंडू निर्धाव टाकलेला. शेवटचा चेंडू जर निर्धाव टाकला तर सूरज ठाकूर उर्फ झिटी नावाखाडीचा सुप्रसिद्ध बॉडी बिल्डर झिटी यांच्या माध्यमातून 3000 रुपयाचं पारितोषिक. फक्त 1 चेंडू निर्धाव टाका आणि 3000 रुपये मिळवा. विनेश ठाकूर यांच्यासाठी सुवर्ण संधी. आणि आता मात्र नाही, 1 धाव केली बघा विशाल कसबे यांच्या माध्यमातून 1 धाव. या षटकामध्ये फक्त 2 धावा. अतिशय सुंदर षटक म्हणता येईल. 2 धावा फक्त आणि 2 विकेट. अशा प्रकारे फक्त 2 धावा दिल्या आणि आपल्या संघाला कमबॅक करून दिलेला आहे. पंच आपल्याला पुन्हा एकदा विनंती करतोय की लवकरात लवकर डाव लवकरात लवकर तुम्ही सुरुवात करा. धावसंख्या झाली ती 34. आता मात्र 12 चेंडू आणि 26 धाव्यांची गरज. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. बघूया गावदेवी प्रसन्न की रोनव 11. आणि आता मात्र टीम मीटिंग, अतिशय खतरनाक टीम मीटिंग की आता षटक द्यायचं कुणाला. आणि बघूया नशिबाचा कौल कुणाच्या बाजूनं. मला वाटतंय आता 40+ मास्टर मनोज ठाकूर. बघूया मनोज ठाकूर 40+ मास्टर. आता यांच्या हातामध्ये चेंडू. 12 चेंडू 26 धावा. रोनव 11 संघ की गावदेवी प्रसन्न नावाखाडी. एका बाजूला संतोष मडवी तर दुसऱ्या बाजूला दीपक तांडेल. बघूया दोन्ही 40+ मास्टर. आता मैदानावर विशाल कसबे आणि अनिरुद्ध ठाकूर. तर गोलंदाज मनोज ठाकूर सध्या सराव करताना. चला आता सराव मग एवढे दिवस काय केला. तर बघूया 12 चेंडू आणि 26 धावांची गरज. गोलंदाज मनोज ठाकूर यांच्याकडे आता गावदेवी प्रसन्नचं नशीब, गावदेवी प्रसन्नची धुरा आता मनोज ठाकूर यांच्या खांद्यावर. बघूया मनोज ठाकूर. अतिशय सुंदर षटक म्हणता येईल. कमबॅक करून देणारं षटक विनेश ठाकूर स्वतः कर्णधार यांच्या माध्यमातून झालं. पहिला चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू. मागे बघूया स्वतः जयेंद्र ठाकूर आणि फक्त 1 धाव. एका धावेवर समाधान मानलंय. अतिशय सुंदर फेकी म्हणता येईल जयेंद्र ठाकूर यांच्या माध्यमातून. पहिल्या चेंडूवर 1 धाव. समीकरण प्रत्येक चेंडू मागे बदलल. 11 चेंडू 25 धावा. 25 धावा 11 चेंडू. रोनव 11 की गावदेवी प्रसन्न. बघूया पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा मनोज ठाकूर तयार. बाबा जिग्नेश मोकलला काहीतरी इजा झाली. जिग्नेश मोकल यांच्या पायाला क्रॅम्प. वडिलोपार्जित ही संपत्तीच आहे त्यांना, कारण कित्येक वेळा मंगेश मोकल यांच्या सुद्धा पायाला मी बघितलेला आहे. आणि त्यांचा चला 12वा फलंदाज आतमध्ये जावा. सूरज ठाकूर लगेच सूरज गरज लगेच आलेले आहेत. खेळ सुरू करावा. चला
असा झटपट काम झाला पाहिजे. जोरदार मारलेला फटका, चेंडू माग जयेंद्र ठाकूर आणि बघूया, आणि हा षटकार. आणि आता मात्र बघूया, अतिशय सुंदर चेंडू होता. जर बॅटला कनेक्ट झाला तर नक्कीच ऑफच्या दिशेने चौकार आला असता. समीकरण बदलतंय. 9 चेंडू आणि 19 धावा. एक षटकार जरूर खाल्लाय मनोज ठाकूर यांनी, पण आता पुन्हा एकदा कमबॅक केलेला आहे. निर्धाव चेंडू टाकून बघूया, पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा मनोज ठाकूर तयार. पुन्हा एकदा जोरदार मारलेला फटका, नक्कीच षटकार असेल, आणि हा षटकार. आधीचं षटक विनेश ठाकूर यांनी कमबॅक करून दिलं होतं, पण आता त्यांच्या कामगिरीवर पाणी फेडण्याचं काम मनोज ठाकूर यांच्या माध्यमातून. 9 चेंडू आणि 13 धावांची गरज. बघूया, सॉरी 8 चेंडू, 8 चेंडू 13 धावा. पुन्हा जोरदार मारण्याचा फटका, प्रयत्न झाला फटका मारण्याचा आणि चेंडूचा तर निर्धाव. आता मात्र बघूया, 7 चेंडू आणि 13 धावा. हा सर्वात महत्वाचा चेंडू असेल, कारण 7 चेंडू आणि 13 धावांची गरज आहे, की ज्यांच्या माध्यमातून 2 षटकार आलेले ते अनिरुद्ध ठाकूर यांच्या माध्यमातून 2 षटकार आले. बघूया शेवटचा चेंडू, 7 चेंडू आणि 13 धावांची गरज. आणि आता मात्र बघूया नरेश कडू, आणि अतिशय सुंदर झेल नरेश कडू यांच्या माध्यमातून. धन्यवाद डीजे. नरेश कडू यांच्या हाताला काहीतरी इजा झालेली आहे. फर्स्ट एड आता तिथं विनेश ठाकूर यांनाच विचारा. विनेश ठाकूर, मग चला मातीचा वापर. सूरज ठाकूर, काय पुन्हा एकदा इशारा करा. हा, सूरज ठाकूर पुन्हा एकदा. सूरज, सूरज करत. तर बघूया, आधीच्या चेंडूवर मला वाटतं जिग्नेश मोकल यांना काहीतरी इजा झाली. आता नरेश कडू, तर मैदानामध्ये अजय कडू, त्यांचा आधीच बोट फ्रॅक्चर. साला गाव कब आहे का फ्रॅक्चर सगळं. चला पंच, पंच खेळ लवकर लवकर. तर बघूया, अजय कडू स्वतः तर बघूया, 6 चेंडू, 6 चेंडू आणि 13 धावा. तर गोलंदाज आराध्य ठाकूर. बघूया, नन्ना मुन्ना जादूगार आराध्य ठाकूर, 6 चेंडू 13 धावा. जोरदार मारलेला फटका, चेंडू खाली विनेश ठाकूर, आणि हा चौकार.
हा जर झेल विनेश ठाकूर यांनी घेतला असताना तर नक्कीच मोठ्या प्रमाणात कमबॅक झाला असतं. कारण हा झेल सुद्धा झाला आणि झेल सुद्धा जमिनीला दान झाला आणि चौकार सुद्धा गेला. त्याच्यामुळं आता 5 चेंडू आणि धावसंख्या पाहिजे ती 9. 5 चेंडू 9 धावा. बघूया नरेश कडू यांच्या हाताला इजा झालेली आहे आणि आता मात्र षटकार. विनेश ठाकूर यांच्या माध्यमातून विशाल कसबे याला जीवनदान मिळालं आणि दुसऱ्या चेंडूवर षटकार मारलेला आहे. या षटकामध्ये बघूया आता 4 चेंडू आणि 3 धावांची गरज आणि जोरदार मारलेला फटका. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल आणि आता मात्र बघूया 4 चेंडू 3 धावांची गरज असताना आता मात्र 3 चेंडू आणि 2 धावांची गरज. तीन चेंडू 2 धावांची गरज. बघूया आता मात्र अटॅकिंग फिल्डिंग लावलेली आहे. जोरदार मारण्याचा प्रयत्न रिव्हर्स स्वीपच्या माध्यमातून मारण्याचा प्रयत्न अजय कडू यांचा. आता मात्र 2 चेंडू आणि 2 धावा. बघूया गलीच्या दिशेने स्वतः प्रवीण ठाकूर उर्फ तारेकर. बघूया 2 चेंडू 2 धावा. 2 चेंडू 2 धावांची गरज आणि अजय कडू बाद होत आहेत. आता मात्र खेळाला नवी दिशा मिळालेली आहे कारण 2 चेंडू डॉट काढलेले आहेत. पहिल्या षटकार चौकार येऊन सुद्धा आता मात्र 2 चेंडू 2 धावांची गरज असताना अजय कडू बाद झालेले आहे आणि आता 1 चेंडू आणि 2 धावांची गरज. 1 चेंडू 2 धावा. आता स्वतः मला वाटतं केतन मात्रे एक वाकलनचा आणि एक नावाखाडीचा दोघं केतन म्हात्रे. तर बघूया 1 चेंडू 2 धावांची गरज. एक चेंडू 2 धावा. बघूया आराध्य ठाकूर नन्ना मुन्ना जादूगर आराध्य ठाकूर याच्या माध्यमातून अतिशय आता सुंदर गोलंदाजी म्हणता येईल. सलग 2 चेंडू निर्धाव टाकलेले आराध्य ठाकूर. तिसरा चेंडू बघूया आराध्य ठाकूर आणि आता मात्र चेंडू निर्धाव. गावदेवी प्रसन्न नन्ना मुन्ना जादूगर आराध्य